चला, आपल्या सर्वांना शेवटची विनंती आहे, सर्व कार्यकर्त्यांनी कृपया स्टेज रिकामी करायचं आहे. अगदी कार्यक्रमाची आपण सुरुवात करत आहोत. हा, सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्वांना मानाचा सन्मानाचा चरण्याची मुभा मिळाली. जीवनानंदी आज बहरली वैशाखी पौर्णिमा, वैशाखी पौर्णिमा. नमो गौतमा चला हो, प्रथम नमो गौतमा. कुंकू लाविला रमाना, वा 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 वा. खूप सुंदर सुरुवात आणि खूप सुंदर प्रतिसाद मंडळी आपल्या सर्वांचा येतोय. वा 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 वा. ना खर्चा लगता है ना पैसा लगता है, ना खर्चा लगता है ना पैसा लगता है. जय भीम बोलो, बड़ा अच्छा लगता है. जय भीम. परम पूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, त्यागमूर्ती माता रमाई माऊलीचा सुंदर असं गीत या ठिकाणी सादर झालं. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी एंट्री वाजव. एंट्री आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो. भीमराव जी आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो. सरदार बाळा साहेब आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो. रिपब्लिकन सेनेचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, रिपब्लिकन सेनेचा या ठिकाणी आंबेडकर साहेब यांचा स्वागत सर्वांनी टाळ्यावाजून करावं असं मी सर्वांना विनंती करतो. भीमराव आंबेडकर साहेब भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमरावजी आंबेडकर साहेब, तसेच सरसेनानी आनंदरावजी आंबेडकर साहेब, मनीषाताई आनंदरावजी आंबेडकर साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आनंदराज आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो. आनंदराज आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो. भीमराव साहब आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो. सरदार बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो.
रिपब्लिकन सेनेचा MIM पक्षाचा धन्यवाद। या ठिकाणी सरसेनानी आनंदरावजी आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन सेना यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावा। या ठिकाणी सरसेनानी आनंदरावजी आंबेडकर तसेच मनीषाताई आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय भीमरावजी आंबेडकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे। तरी मी सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं। थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। आता समता सैनिक दलाचे सर्व महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। फोटो 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 ये फोटो सावधान विश्राम सावधान सलामी देंगे सलामी दो जय भीम जय भीम जय भीम दो विश्राम सगळ्यात आधी सर्वांना मानाचा, आदराचा, स्वाभिमानाचा कडक क्रांतिकारी जय भीम।
कसे आहात सगळे? इतक्या जल्लोषात उत्साहात बघून तुम्हा सर्वांना खूप बरं वाटतंय. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, तर वेळेची मर्यादा राखता माझ्या वडिलांचं पहिलं बाबासाहेबांचं सुपरहिट गाणं, पहिलं रेकॉर्डेड गीत आपल्यासमोर मी सादर करेन. त्यानंतर माझी गाणी आपल्यासमोर सादर होतील. सुरू करू का? सगळ्यांनी जागा मिळेल तिथे मित्रांनो बसून घ्या, कारण तुमच्या मागच्यांना बघायला त्रास होतो. नाम भीमराव का जब मुंह से निकल जाता है, मित्रांनो मी खरंच आज मी आणि माझी टीम सगळी आज स्वतःला भाग्यवान समजतोय की मला या मंचावरती इथे येऊन परफॉर्म करण्याची संधी मिळते. आणि तेही त्यांच्या समोर ज्यांची गाणी, ज्या रक्ताची गाणी आतापर्यंत आमच्या 4 पिढ्या गात आहेत. आणि आज माझाही उत्साह डबल आहे. नाम भीमराव का जब मुंह से निकल जाता है, नाम भीमराव का जब मुंह से निकल जाता है, तो दर्दमंदों का कलेजा भी दहल जाता है. उनके गम में बहाता है आंसू. अरे मोम क्या चीज है, ये पत्थर भी पिघल जाता है. सोनिया जी उगवली सकार सोनिया जी उगवली सकार, सोनिया जी उगवली सकार, उगवली सकार. जन्म साले भी बहार, जन्म साले भी बहार, जन्म साले भी बहार, जन्म साले भी बहार. सोनिया जी उगवली सकार, सोनिया जी उगवली सकार, उगवली सकार. जन्म साले भी बहार, जन्म साले भी बहार, जन्म साले भी बहार, जन्म साले भी बहार. भीमाई माता प्रसूत होता, भीमाई माता प्रसूत होता. हर्षित झाले ते रामजी पिता, हर्षित झाले ते रामजी पिता, हर्षित झाले ते रामजी पिता. भीमाई माता प्रसूत होता, भीमाई माता प्रसूत होता. हर्षित झाले ते रामजी पिता, हर्षित झाले ते रामजी पिता, हर्षित झाले ते रामजी पिता. अन्य झाली कुळी सत्कार, अन्य झाली कुळी सत्कार, कुळी सत्कार. जन्म साले भी बहार, जन्म साले भी बहार, जन्म साले भी बहार, जन्म साले भी बहार.
मोठा झाला शिकला सबरला मोठा झाला शिकला सबरला संधी माग पुढे तो ठरला संधी माग पुढे तो ठरला संधी माग पुढे तो ठरला मोठा झाला शिकला सबरला मोठा झाला शिकला सबरला संधी माग पुढे तो ठरला सोनियाची उगवली सदा सोनियाची उगवली सदा उगवली सदा तूच सकल न्यायदायका जीवन तुझे आभास प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना भीमराया भीमराया स्पर्शिले तू ओंजळीने खुले केले पाणी 14 तळ्याचे हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा प्रगतीचा नाविलासी भीमराया यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा रिपब्लिकन सेनेटचा रिपब्लिकन सेनेटचा सध्या बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो सध्या बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो सध्या भीमराव साहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो संस्थानी आनंदराज आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो सुजात आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो अमान दादा आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो जय भीम जय भीम। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे युवकाची महाराष्ट्राची बुलंद तोप सन्माननीय सुजातदादा आंबेडकर यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे।
तरी सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजून एकदा स्वागत करावं. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, रिपब्लिकन सेनेचा, भारतीय बौद्ध महासभेचा, समता सैनिक दलाचा, सुजात दादा आंबेडकर तुम आगे बढ़ो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, श्रद्धेय भीमराव आंबेडकर तुम आगे बढ़ो. या ठिकाणी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी टाळ्या वाजून सुजात दादांचं स्वागत करावं. हे बघा, आपणा सर्वांना सांगितल्याप्रमाणे 4 आंबेडकर एकाच वेळी एकाच मंचावर उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी सन्माननीय भीमरावजी आंबेडकर साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराजे आंबेडकर साहेब आणि वंचित बहुजन आघाडीचे युवकांचे प्रेरणास्थान सुजात दादा आंबेडकर साहेब, सर्वांसाठी या ठिकाणी टाळ्या होऊ द्या. जय भीम, जय भीम, जय भीम. वंचित बहुजन आघाडीचा, रिपब्लिकन सेनेचा, रिपब्लिकन सेनेचा. त्यानंतर आपल्या सर्वांच्या वतीनं रिपब्लिकन सेना, वंचित बहुजन आघाडी, MIMचे काही निवडक पदाधिकारी आंबेडकर कुटुंबाचं एकत्रितपणे स्वागत करतील. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा, श्रद्धेय आनंदराज आंबेडकर साहेबांचा, श्रद्धेय भीमराव आंबेडकर साहेबांचा. सुजात दादा तुम आगे बढ़ो, सुजात दादा तुम आगे बढ़ो. काहीतरी मॅट्रिक वगैरे पास आहे असं मला सांगण्यात आलं. अरे बाबा, तुझ्यासाठी पार्लमेंट नाही, तुझ्यासाठी इथे पार्षद आहे, नगरसेवकाची पोस्ट आहे, जिल्हा परिषद आहे. याच काँग्रेसने त्या काळामध्ये बाबासाहेबांना त्रास दिलेला आहे. लक्षात घ्या, बाबासाहेबांच्या समोर अडथळे उभे केलेले आहेत. बाबासाहेबांचा 2दा पराभव हा काँग्रेसने केलेला आहे, हे देखील लक्षात घ्या.
हिसाब चुकता करना है। क्या बात है, आज के दिन हिसाब चुकता करना है मुझे यहाँ। क्या बात है. उत्तर प्रदेशामध्ये काय स्थिती आहे, कोण काँग्रेसवाले ऐकत असतील तर त्यांनी ऐकावं. उत्तर प्रदेशामध्ये जेव्हा वंचित समाज, आंबेडकरी समाज, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेस बरोबर निघून गेले काँग्रेसमधून, आज त्यांना उत्तर प्रदेशामध्ये उमेदवार भेटत नाही आहे. उत्तर प्रदेश मध्ये आज उमेदवार भेटत नाही है. चुन के आने की तो बात छोड़ो यार. ती परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये येईल आमच्याशी नादाला लागलात तर. ही माझी सूचना आहे वा वॉर्निंग आहे असं समजा. क्या बात है. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सांगू इच्छितो, आंबेडकर चळवळीतले वंचितचे, रिपब्लिकन सेनेचे खासदार ह्या पार्लमेंट मध्ये जातील आणि बाबासाहेब आंबेडकरांचा, बहुजनांचा मार्ग मोकळा करतील. जे का आज देशामध्ये लढाई चालू आहे, एका बाजूला मनुवाद आहे, दुसऱ्या बाजूला आंबेडकर वाद आहे. हे देशामधलं चित्र आहे. आज लढतोय आम्ही आणि लढत असताना आता फायदा पण आम्ही घेणार हे देखील सांगू इच्छितो. कारण हे हटावच्या ह्याच्यासाठी जनपथ मध्ये मी 5 वेळा उभा राहिलेलो आहे. दिल्लीच्या जनपथ मध्ये जंतर मार्गाच्या त्या चौकामध्ये आम्ही निदर्शनं केली आहे. ज्या सरकारचे जान आहे, आज काँग्रेसवाले ओपनली बोलायला लागले ईव्हीएम में है. पण ईव्हीएमच्या विरुद्धामध्ये गेले वर्षभर आज आम्ही लढतोय. परंतु दुर्भाग्य आहे या देशाचं, ना कोर्ट आमचं ऐकत, ना सरकार आमचं ऐकत आहे. परंतु आपला जंग हा निवडणुकीच्या माध्यमातून आपला चालू राहणार आहे. येणाऱ्या काळामध्ये जर भविष्य आपल्या समाजाचं, सगळ्यांचं भविष्य घडवायचं असेल तर संविधानाला मानणारे जे जे पक्ष आहेत त्यांना निवडून देणं गत्यंतर आहे असं मी समजतो. एका बाजूला संविधानाला मानणारे, दुसऱ्या बाजूला संविधानाचा विरोध करणारे, अशी विभागणी आज या देशामध्ये झालेली आहे. म्हणून आपल्या भवितव्यासाठी या अमरावती लोकसभेच्या मतदारसंघामधून आनंदराज आंबेडकर ज्यांची निशाणी आहे सिलेंडर, क्या बात. त्या सिलेंडरला होटिंग देऊन बहुमताने निवडून द्यावं हेच आपल्या समोर घोषणा करतो. आणि पुन्हा एकदा 5 जूनला आपल्याला भेटीस मध्ये येतो. जय भीम, जय संविधान. हॅलो हॅलो हॅलो. सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व मानवांना त्रिवार अभिवादन करतो. मंचावरती सरील मान्यवर आणि आपल्या अमरावती लोकसभेतले लाडके लोकप्रिय उमेदवार आनंदराज साहेब आंबेडकर, इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, तमाम वडीलधारी मंडळी, अमरावतीचे पोट्टे आणि पोट्टींनो आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा क्रांतिकारी जय भीम. आज सगळीकडे एक गोष्ट चालली आहे की ह्या देशाचं संविधान बदलणार आहे,
पण आज आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि समजली पाहिजे की हे संविधान कसे बदलणार आहेत आणि कोणते कृत्य करणार आहेत. सर्वात पहिले आपण भाजपचा जर जाहीरनामा बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला एक मुद्दा दिसेल, 1 नेशन 1 इलेक्शन. म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीचे, पंचायत समितीचे, कृषी उत्पादन बाजार समितीचे, जिल्हा परिषदेचे, कॉर्पोरेशनचे आणि आमदारकीचे इलेक्शन रद्द करून एकच इलेक्शन घेतली जाईल. आणि हा भारतीय संविधानाचा अपमान आहे आणि हे कृती भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांना माहिती आहे की गल्लीमध्ये एक वसुली भाई असतो. तो जातो गल्ल्यावरती बंदूक ठेवतो आणि म्हणतो गल्ला खाली कर, माझ्या खिशात सगळे टाक. असाच एक वसुली भाई दिल्लीमध्ये पण बसलाय आणि त्या वसुली भाईचं नाव आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बंदुकीचं नाव आहे ईडी सीबीआय. क्या बात है. जसा वसुली भाई दुकानातून दुकानात जातो आणि गल्लेखारी करवतो, त्याच पद्धतीने हे भाजपवाले कंपन्यांपासून कंपन्यांना जातात आणि म्हणतात ईडी सीबीआय लावू, नाहीतर इलेक्टोरल बॉन्ड आमच्या पक्षाला देऊन टाका. आणि हेच जर तुम्हाला गवाही समजून घ्यायची असेल तर भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती प्रभाकर परकल्ला यांचं आपण वक्तव्य जाऊन ऐका. ते सुद्धा म्हणतात की इलेक्टोरल बॉन्ड हा मुद्दा चुकीचा आहे आणि ह्याच्यामुळे भाजपचा पराभव निश्चित आहे. दुसऱ्या बाजूला अमरावतीत आपण लक्ष घातलं तर आपल्याला दिसेल की इकडे भाजपचा प्रचार हा अख्खा धार्मिक ध्रुवीकरणावरती, भाषेच्या ध्रुवीकरणावरती आधारित आहे. कोणी मुद्द्याचं बोलत नाहीये, कोणी विकासाचं बोलत नाहीये. आणि हा सुद्धा एक संविधानाचं उल्लंघन आहे की तुम्ही जातीचा, धर्माचा आणि भाषेचा वापर करून, ध्रुवीकरण करून, द्वेष पेटवून राजकारण आणि मतपेटा भरायला वापरता. आणि हे आम्ही कोणत्याही परिस्थितीत या अमरावतीमध्ये होऊ देणार नाही. हे इकडच्या आंबेडकरवाद्यांनी आज ओरडून आनंदराज साहेबांना सांगितलं पाहिजे. आणि आपल्या ज्या खास उमेदवार आहेत, मी आता येताना एका ठिकाणी नुसतं थांबलो आणि लोकांना विचारत होतो, कार्यकर्त्यांना विचारत होतो. दरवेळेस मी विचारतो की सभेत मुद्दे काय घेऊ, तुम्हाला लोकल सोयीचे मुद्दे काय घेऊ. तर तिकडे कोणतरी म्हटलं की हे इलेक्शन आलं की खूप साडी आणि किराणा वाटप करतात. तर तिकडे एवढूसा छोटूसा पोरगा होता, एवढूसा. तो तिकडनं जोरात ओरडला, अरे दादा, साडी किराणा म्हणजे रवी राणा. आणि खास करून हेच म्हणून मी आपल्या मेळघाटच्या आणि अचलपूरच्या आदिवासींना एवढी विनंती करतो की आपल्या सर्वांना माहिती आहे की नांदेडमध्ये एक हॉस्पिटल होतं, तिकडे आपल्या आदिवासी समाजाचे एक डीन होते आणि याच भाजपनी अतिशय जातीवादी कृत्य करून त्यांना त्या हॉस्पिटलचा संडास धुवायला लावला होता. आणि म्हणून मी अचलपूरच्या, मेळघाटच्या आणि तमाम महाराष्ट्रातल्या आदिवासी बांधवांना हे विनंती करतो की आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपला मतदान करू नका आणि भाजपचे उमेदवार जिकडे दिसतील त्यांना पकडून इलेक्शन मध्ये पाडा म्हणजे पाडा. आणि तेच बोलत असताना मला इकडच्या आमच्या मुसलमान बांधवांशी एक संवाद साधायचा आहे आणि त्यांना एक विनंती करायची है कि पिछली बार हम सबको बोला गया था कि नवनीत राणा ये एनसीपी से पुरस्कृत कैंडिडेट है. ओ मामा जरा आवाज वाढवा कि नवनीत राणा ये एनसीपी की पुरस्कृत उम्मीदवार है, तर उनको चुन के लाना चाहिए. लेकिन पार्लियामेंट में जाने के बाद, संसद में जाने के बाद उन्होंने पहला काम जो किया वो 370 के खिलाफ वोटिंग करके कश्मीर का स्पेशल स्टेटस निकालने का काम किया. और मैं आपसे गुजारिश करता हूं कि आप ये इस चीज का बदला मतपेटियों से और इलेक्शन में, इस 2024 की इलेक्शन में जरूर लीजिए. तसंच दुसऱ्या बाजूला एक बीजेपी वाले एनआरसी सीएचा मुद्दा आणतात. कंत्राटी भरती आपल्या राज्यामध्ये यांनी लागू केली आहे आणि हे पण संविधानाचं उल्लंघन. आणि मी इकडे आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की एनआरसी सीए हा फक्त इकडच्या मुसलमानांवरचा मुद्दा नाहीये.
NRC-CA हा सगळ्यांना लागू होतो. जे कोणी डॉक्युमेंट्स आणि कागदपत्र लावू नाही दाखवू नाही शकणार त्या सगळ्यांना होतं. त्याच्यामध्ये मुसलमान, दलित, आदिवासी, भटके विमुक्त, VJNT, बहुजन आणि वंचित घटकातल्या सर्व समाजांना हा NRC-CA चा धोका आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण एक गोष्ट समजून घ्या की आज NRC-CA च्या विरुद्ध लढणारे फक्त आणि फक्त इकडचे आंबेडकरवादीच आहेत. आपकी इस जंग में, आपके इस सफर में आपके हमदर्द सिर्फ यहाँ के आंबेडकरवादी है. क्योंकि आप देख लीजिए, कांग्रेस ने 40 पन्नों का जाहिरनामा छापा है. कितने पन्नों का? 40. एक लफ्ज NRC-CA के खिलाफ लिखा नहीं उन्होंने. दूसरी तरफ ये कांग्रेस ने हमेशा हमारी कौम की वोटें ली, लेकिन एक उम्मीदवार आज महाराष्ट्र में खड़ा नहीं किया. 48 सीट्स है महाराष्ट्र में, एक मुसलमान उम्मीदवार नहीं. इसका मतलब यही है कि इनके ज़हन में यही बात है कि हम सिर्फ वोट छापने की मशीन है, हम सिर्फ वोट देने के लायक है, वोट लेके चुन के आने के काबिल नहीं समझते ये लोग हमें. और आप इतिहास देखिए, 2014, 2019 महाराष्ट्र में कितने मुसलमान उम्मीदवार दिए? एक. वो भी किधर दिया? किधर दिया? अकोला में. और किसके लिए दिया? बाळासाहेब आंबेडकर. आणि हे म्हणतात की वंचित आणि बहुजनांचं हे प्रतिनिधित्व करतात. ही लोक म्हणतात की ही लोक संविधान वाचवणार आहेत. तुम्ही तुमचे कार्यकर्ते भाजपमध्ये जाण्यापासून पहिले थांबून दाखवा, मग येऊन बोला माझ्याशी. आणि दुसऱ्या बाजूला आज आपण रिप्रेझेंटेशन आणि वंचितांचं प्रतिनिधित्व हा मुद्दा घेऊन जर समजून घेतल्या तर आपल्याला एक गोष्ट कळेल की आज काँग्रेसकडनं एकच बौद्ध उमेदवार दिलेला आहे. अख्ख्या 48 सीटांपैकी एक बौद्ध उमेदवार आहे. एकही दलित उमेदवार, एकही आदिवासी उमेदवार नॉन रिझर्व्ड सीट्स वरनं, ओपन कॅटेगरीच्या सीट्स वरनं या काँग्रेसनी दिलेलं नाहीये. आणि हा जातीवाद नाहीये का? दुसऱ्या बाजूला जो एक उमेदवार बौद्ध समाजाचा दिलाय काँग्रेसनी, तो कुठे दिलाय? आणि तो कशासाठी दिलाय? तुम्ही ते होऊ देणार आहात का? तुम्ही ते होऊ देणार आहात का? आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की जास्तीत जास्त मतांनी आनंदराज साहेब यांना अमरावतीचा खासदार बनवावं. आणि इकडच्या भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, समता सैनिक दल, MIM या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी प्रामाणिकपणे जिद्दीने कामाला लागावं आणि ह्या सीटचा विजय आपण खेचून आणावा. या इथे सर्वच महानुभावांना, संत गाडगे महाराज असतील, संत तुकडोजी महाराज असतील, आणि या इथं सर्वांनाच मी मानाचा मुजरा करतो. खरं म्हणजे आपण कायद्याचं पालन करणारे आहोत आणि आपल्याला सर्वांना माहित आहे हे अत्यंत अटीतटीचं इलेक्शन आहे आणि इथे चौरंगी लढत होणार आहे. मी आपल्या सर्व बांधवांना सांगतो, आज या इथे आंबेडकरी समाज एकवटलेला आहे, पूर्ण ताकदीने एकवटलेला आहे. त्याचबरोबर आमचे मुस्लिम बांधव सुद्धा खांद्याला लावून इथे आलेले आहेत. 4.5 लाख आंबेडकर बांधव, 3.5 लाख ते 4 लाख आपला अल्पसंख्याक बांधव. याच्यामुळे आपला विजय निश्चित आहे. फक्त तुमची इमानदारी हवी आहे. आणि या इथे आज अनेक काँग्रेसवाले, तुम्हाला आपली बात सांगतो, अनेक काँग्रेसवाले बीजेपीकडे ऑलरेडी गेलेले आहेत. परंतु बीजेपीने सांगितलेलं आहे की आनंदराज आंबेडकरांचं वारा अत्यंत जोरात वाहत आहे. तुम्ही काँग्रेसमध्ये थांबा आणि एक जो गुलाम दिलेला आहे त्याला थोडी तरी मतं पडू द्या, नाही तर आनंदराज आंबेडकरांचा विजय होईल. त्यामुळं आपल्या सर्वांना आम्ही सांगतोय, प्रामाणिकपणे वोटिंग करा. विजय आंबेडकरी चळवळीचा, आंबेडकरी
या इथे झाल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो आणि अपील घेतो. धन्यवाद. जय भीम. आपला चिन्ह आहे गॅस सिलेंडर, बटन क्रमांक 5. अमरावती या ठिकाणी आदर्श शिंदेचं शेवटचं गीत या कार्यक्रमाचं समारोपीय गीत आहे. आणि आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. तू कुणाचा भिकारी आता आली भलदारी, या माडीची गाडी आता शंकर मल्हारी. सगळा उरूस करतो तुझ्या खेड्याच्या वाडीला, सगळा उरूस करतो तुझ्या खेड्याच्या वाडीला. आहे कोणाचं योगदान, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. आहे गुणाचं योगदान, आहे गुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे गुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे गुणाचं योगदान